हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर बघा, इकडे मस्त रेडी वगैरे झालेली आहे आणि मी पहिलं मीच रेडी होते आणि आहूंना एवढा वेळ लागतो तयार व्हायला, काय सांगू. एवढा वेळ लागतो, माझ्या उशीर होतात. मग आमच्या इकडं चालली होती मस्ती टाईम. तर चलो मस्ती टाईम हो गया, तर चला जाऊया मस्त आपल्या बिल्लो राणीवर फिरायला. आणि आता आमच्याकडे पाऊस चालू झालेला आहे आणि मस्त थंड थंड वातावरण झालेलं आहे. तर म्हटलं चला अशा मस्त थंडगार वातावरणामध्ये जाऊया बाहेर. तर काही इकडं पाऊसच नाही. असो, मग इकडं मस्तपैकी अशा व्ह्यूमध्ये निघालो बाहेर. तर चला, आज आहूंना सुट्टी असती. मग आमची पेंडिंग कामं आहूंच्या सुट्टी दिवशी असतात. मग पहिलं काम होतं की पोरीचा पास काढायचा. तर चला, मग तिथं पास काढायचा होता मुलीच्या स्कूलचा, सॉरी कॉलेजचा. मग महिन्याचा नाही काढला आम्ही, डायरेक्ट 6 महिन्याचा. आहूंना म्हटलं डायरेक्ट 6 महिन्याचं काढा. मग तिथं मी बसले होते, आहो पास काढत होते आणि आपल्याला जास्त थांबणं नाही होत. मी उगं बिनकामाचं जाते, सोबत सगळी कामं आहोच करतात बरं का, असं आहे आमचं. तर चला असो, मग तिकडं छानपैकी आहो पास वगैरे काढत होते आणि मी इकडं मस्तपैकी मोबाईल बघत बसले होते. बिनकामाचं जाते आणि असे इकडे ब्लॉगचे कामं असतात माझी. आणि इकडं काय होतं हे काय माहिती नाही. आणि एवढे पैसे मोजावे लागतात. हे फक्त 6 महिन्याच्या पासचे एवढे पैसे मोजायला लागते. खूप कष्ट आहे नाही का पोरांना शिकवायचं. मग पास वगैरे काढून झाला आणि गेलो पुढे गेलो. तिकडं मस्त आहूंना वडापाव, कुठे गेलं तिथं त्यांना काय माहिती, थोडंसं पावसाचं वातावरण झालं की त्यांना एवढा वडापाव सुचतो खायला. त्यांना खूप जास्त वडापाव, इकडं डाळ वडा एवढं आवडतं काय माहिती. आणि मला डाएट कर म्हणतात आणि ते स्वतः चालतात खायला. मग मी मस्त खाल्ला डाळ वडा, एक नंबर होता, काय सांगायचं तुम्हाला. आणि वरून पुदिन्याची चटणी, वाव, एकच नंबर लागत होतं. मस्तपैकी खाऊन वगैरे घेतलं आणि मग आमच्या हा कुठल्या कुठल्या रस्त्याने मला फिरवतात काय माहिती. तर म्हटलं इकडून बघा, हा एअरपोर्टचा रस्ता आहे, कसला भारी व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही. कधी मी हा विमानात बसेन, पण बसणार आहे लवकरच. तर चला असो, अशा व्ह्यूमध्ये मस्तपैकी असं पावसा एवढ्या छान छान तोंडाला गारवा लागत होता, काय सांगू. तर चला, छान अशा व्ह्यूमध्ये फिरायची मज्जाच भारी नाही का. तर चलो, मग पुढं जायचं होतं कुठं. तर चला म्हटलं, आज आहो ना म्हटलं आपण डायरेक्ट शेतकऱ्याकडून भाजी घेऊया. मग आम्ही डायरेक्ट गेलो शेतकऱ्यांच्या भाजी घ्यायला शेतकऱ्याकडून. पण शेतकरी पण एवढे महाग देत नाहीत बरं का भाजी, जेवढे व्यापारी लोक देतात. हे बघा किती मोठं मार्केट आहे. तर हे आहे आमच्याकडच्या वाघोली साईडचं मार्केट. तिथं गेले होतो आम्ही, किती लोक गर्दी बघा, भाजी होतो तिथं. मंगळवारचा बाजार असतो. मग तिकडे गेलेलो, मग इथून भाज्या वगैरे खूप सारे घेतल्या. आणि मी काय करत नव्हते, फक्त व्लॉगिंग करत होते आणि आहो भाज्या घेत होते. तर माझं हेच काम असतं आणि त्याचं पण मी थकते बघा. आहूंना कसं कळतात भाज्या काय माहिती, मला नाही कळत एवढ्या. भाव विचारू तेच घेत होते आणि मी त्यांच्यासोबत जाऊन असे ब्लॉगिंग करायचे कामं करत असते बरं का. तर चला, इकडं किती छान भाज्या होत्या बघा, फ्रेश 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 भाज्या होत्या. आणि मी पिशवी घेऊन त्यांच्या मागं पळत होते आणि ते बघत होते काय घ्यायचं काय नाही. आपण असले रोडवरचे कपडे नाही घेत बाबा. मग तिथून एवढी पिशवी भरून भाजी घेतली आणि मग इथे एवढे छान पेरू, माझं फेवरेट हेच आहे बरं का, मला असेच रानमेवाच खूप जास्त आवडतो. मग तिकडून रानमेवा घेतला, खूप सारे पेरू घेतले. आणि मग म्हटलं केळं पण घेऊया आता, फ्रूट पाहिजे ना घरात, मला जास्त फ्रूटच आवडतात जेवणपेक्षा बरं का. तर चला, मग तिकडं आहो त्यांचं काम करत होते, मी माझं काम करत होते आणि मस्त अशा व्ह्यूमधून एवढी सारी भाजी घेऊन बघत जात होतो आम्ही घरी. छान वाटलं भाजीचा बाजार करून. मग पुढे गेलो, मग आम्हाला घ्यायचा होते तांदूळ. तर म्हटलं नाव न सुट्टी असले ना आमची पेंडिंग कामं असतात. मग तिकडे गेलो आम्ही, डायरेक्ट नाही का ह्याच्यामधून घेतो, मिलमधून तांदूळ. हे बघा एक नंबर तांदूळ असतात, इंद्रायणी तांदूळ घेतले. अहो तिकडं घेऊन आले मी, गाडीवर भाजी घेऊन थांबले होते, खूप वजन झालं होतं. मग तांदूळ वगैरे घेऊन आलो घरी आणि मी सोबत जाऊनच थकले, एवढा सारा बाजार केला. तर चला, असा होता आमचा आज सुट्टीचा दिवस. तर चलो मिळते हे दुसऱ्या सुट्टीच्या दिवशी, बाय.